चला आपण छान असं मस्त हिरव्या मिरचीचं वरण करणार आहोत। मी कुटलेला लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची आणि एक टोमॅटो हे पूर्ण घेतलेलं आहे मी साहित्य। आपण आज मस्त छान असं हिरव्या मिरचीचं वरण करणार आहोत। पातेल्यामध्ये छान मस्त तेल टाकलेलं आहे। आता छान मस्त पातेल्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची, मस्त अशी मोहरी टाकून घ्यायची। बघा आपली छान अशी मोहरी तडतड वाजत आहे। आता आपण खोबरं आणि लसूणची पेस्ट टाकणार आहोत। खोबरं आणि लसूणची पेस्ट टाकायची, मस्त खोबरं आणि लसूणची पेस्ट छान लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत। खोबरं आणि लसूणची पेस्ट आपली छान झालेली आहे। आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत। मस्त हिरवी मिरची टाकून घ्यायची। हिरवी मिरची छान लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायची। तेलामध्ये छान अशी मिरची परतून घ्यायची। छान अशी आपली छान मस्त मिरची परतत आहे। तेलामध्ये छान मिरची परतून घ्यायची। आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। मस्त टोमॅटो टाकून घ्यायचं। ते टोमॅटो पण तेलात छान परतून घ्यायचं। आपलं टोमॅटो छान तेलामध्ये परतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये हाटून घेतलेलं छान मस्त वरण टाकणार आहोत। आता याच्यामध्ये वरण टाकून घ्यायचं। याच्यामध्ये आपण मस्त वरण टाकलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहोत। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, मस्त हलवून घ्यायचं त्याला चमच्यानं। छान असं वरणाला उकळी येऊ द्यायची। आपल्या वरणाला छान अशी उकळी येत आहे। आता आपण वरणावर छान मस्त कोथिंबीर टाकणार आहोत। अशी छान कोथिंबीर टाकून घ्यायची। बघा आपलं हिरव्या मिरचीचं वरण किती छान झालेलं आहे। मस्त एकदम छान झालेलं आहे आपलं हिरव्या मिरचीचं वरण। अशा पद्धतीने हिरव्या मिरचीचं वरण केल्यास खूप छान लागते। एक वेळ असे हिरव्या मिरचीचे वरण करून बघा। लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।